नमस्कार, मी सोनाली ढपाले राऊत. चपराक प्रकाशित साहित्य चपराक मासिक जून 2024 या अंकातील संदीप सुधाकर थोरात लिखित चेअरमनने पळून जाणे म्हणजे मूर्खपणाच हा लेख वाचून दाखवत आहे. आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चेअरमनने पळून जाणे म्हणजे मूर्खपणाच. गेल्या आठवड्यात नगर जिल्ह्यात 2 मल्टीस्टेट बंद पडल्या. मागील 2 महिन्यात पारनेर तालुक्यात काही आर्थिक संस्था बंद पडल्या. बीड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठमोठ्या संस्था बंद झाल्या आणि ठेवीदार वाऱ्यावर उडाले. संस्था का बंद झाल्या? का अडचणीत आल्या? ठेवीदारांचे पैसे देता येणे का शक्य झाले नाही? याच्या खूप खोलात मी जात नाही. त्याचा शोध पोलीस, न्यायालय घेईलच. कोणतीही आर्थिक संस्था बंद पडत असताना ती एका दिवसात कधीच बंद पडत नाही. त्याची सुरुवात वर्ष 6 महिन्यापासून सुरू झालेली असते. आपली संस्था आजारी आहे, शेवटच्या घटका मोजत आहे, याची पूर्ण कल्पना त्या संस्थेचे चेअरमन तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर महत्त्वाच्या लोकांना असते. बहुतांश वेळा ही कल्पना मोजक्या संचालकांना असते, बाकीच्या संचालकांना नसते. कारण बरेच संचालक शक्यतो संस्थेमध्ये फक्त सहीपुरते मर्यादित असतात. मात्र जेव्हा संस्था अडचणीत यायला सुरुवात होते तेव्हा या सर्व मंडळींनी सावध होणे आवश्यक असते. संस्था वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे असते. ज्यावेळी संस्था बंद पडते त्यावेळी चेअरमनसह महत्त्वाचे कर्मचारी आणि इतर संचालक पोबारा करतात, पळून जातात. इतके दिवस ज्यांच्या जीवावर आपण नाव, मानसन्मान, उदरनिर्वाह, संपत्ती मिळवली त्या ठेवीदारांना एका क्षणात सोडून पळून जाणे कितपत योग्य आहे? हे लोक कोणताच मागचा पुढचा विचार करत नाहीत. हे खूप भयानक आहे. संचालक मंडळाला अटक होण्याची भीती आहे असं म्हणावं तर पोलीस कधी ना कधी पकडून आणणार आहेतच. कारवाई होणारच आहे, त्याची शिक्षा होणारच आहे. मग पळून जाण्याचे कारण काय? समजा पळून जाऊन प्रश्न सुटणार असेल तर जायला पण हरकत नाही. गुन्हा दाखल झाल्यावर कारवाई होऊन अटक तर होणारच आहे. दूधगंगा पतसंस्था संगमनेरच्या चेअरमनला अटक झाली. तब्बल 9 महिने फरार होता. शेवगावची अर्थदीप आणि नगरमधील ध्येय मल्टीस्टेट बुडाली. गुन्हा दाखल होतोय असे कळताच सर्व संचालक फरार झाले. मीही वर्षापूर्वी अडचणीत आलो होतो. माझ्या एका शाखेच्या व्यवस्थापकाने मुदत ठेवीच्या खोट्या पावत्या वाटल्या आणि ठेवीदारांचे पैसे परस्पर वापरले. ही बातमी इतर 24 शाखांमध्ये पोचली. लोकांना कळाले की सह्याद्रीमध्ये काहीतरी गडबड झाली आणि लोकांनी पैसे मागायला गर्दी केली. सर्व ठेवीदार एकाच वेळी आल्याने सर्वांना पैसे वाटणे शक्य झाले नाही. तसे ते कोणत्याही खाजगी आर्थिक संस्थेला शक्य नसते. मनामध्ये वाटतं की आपण आता संपलो. पण एक विचार मनात ठेवला, काहीही झालं तरी पळून जायचं नाही. कर्मचारी सोडून गेले, काही संचालक सोडून गेले, काही मित्र, नातेवाईक बोलायचे बंद झाले. पण मनात म्हटलं, शेवटपर्यंत लढायचं आता. अगदी एकटा राहिलो तरीही. माझं मन मला सांगायचं की तू काही पैशांची अफरातफर केली नाही, स्वतःच्या घरी पैसे नेले नाहीत किंवा कुठं स्वतःकरिता प्रॉपर्टी घेतली नाही. त्यामुळे आता तुला लढावं लागेल, तेही शेवटपर्यंत. 2 दिवस व्यवस्थित प्लॅनिंग करून सर्व ठेवीदारांना विश्वासात घेतले. त्यांना सर्व वस्तुस्थिती समजावून सांगितली. सर्वजण मला सहकार्य करायला तयार झाले. 30-35 ठेवीदारांना सोबत घेऊन पोलीस स्टेशनला गेलो. आधी माझा पासपोर्ट ठेवीदारांदेखत जमा केला आणि सर्वांना सांगितलं, मला यानंतर लढायला वेळ आणि हिंमत द्या. पळून जाणे सोडा, 1% जास्त व्याजदर देऊन तुमचे पैसे व्याजासह परत करेल. मला सांगायला अभिमान वाटतो, माझे सगळे ठेवीदार इतके समजदार आणि चांगले आहेत. त्यांनी मला हिंमत आणि वेळ दोन्हीही दिला. आज माझ्या संस्थेला ठेवीदारांचे देणे नाही असं नाही, मात्र त्यांना या पैशांचे शेड्यूल ठरवून दिलेले आहे. त्यानुसार त्यांना मी पैसे देतो. ज्या ठेवीदारांनी माझ्यावर चेक बाउन्सची कारवाई केली अशा ठेवीदारांना त्यांच्या वकिलाची फी देखील दिली. कारण त्यांच्या नाही तर माझ्या चुकीमुळे त्यांना कोर्टाची पायरी चढावी लागली. आणखी 1-2 महिन्यात सर्व ठेवीदारांचे पैसे जातील. संस्था 100% नील होईल. गेल्या 8 महिन्यांपासून माझ्या बंद असलेल्या 24 शाखा 1 जुलैपासून पूर्ववत सुरू होतील. जर माझा संयम तुटला असता
मी जर संकटासोबत लढलो नसतो, पळून जाण्याचा विचार केला असता, तर ठेवीदारांचे पैसे बुडाले असते. संचालक मंडळाला आणि मला देखील अटक झाली असती. ठेवीदारांचा त्रास सहन करा, शिव्या खा, फटके का, पण पळून जाऊ नका. संस्था बंद पडली की ठेवीदार खूप त्रास देतात, मानसिक त्रास देतात. संस्था बंद करतात, कोणी रॉकेल ओतून पेटवून घेण्याची तर कोणी शाखेत फाशी घेण्याची धमकी देतात. संस्थाचालक, कर्मचारी, ठेवीदार यांच्यात शिवीगाळ, हाणामारी पण होते. या सगळ्या गोष्टीला चेअरमन वैतागतो आणि त्याच्या मनात एकच विचार येतो, यापेक्षा जेल बरं. जामिनीवर बाहेर येऊ आणि मग पाहू. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे. ठेवीदार जो त्रास देतात त्यामध्ये त्यांची काय चूक आहे का? ते शक्य तितके प्रयत्न पैसे काढण्यासाठी करणारच आहेत. त्यांच्या जागेवर आपण जरी असतो तरी हेच केलं असतं. त्यामुळे त्यांच्यावर राग येणं किंवा द्वेष व्यक्त करणं एकदम चूक. एखाद्याने मारला फटका तर मारू दे ना, काय फरक पडतो? पण त्यांचा राग निघून गेल्यावर त्यांना विश्वासात घेतलं तर हेच ठेवीदार आपल्या पाठीशी उभे राहतात. हा माझा वर्षभरात आलेला अनुभव आहे. संस्था अडचणीत आली म्हणून पळून जाणे म्हणजे लढाई सोडून जाणे. आणि जरी जामीन होऊन बाहेर आलात तरी तुमचे करिअर संपलेले असते. त्यापेक्षा लोकांना विश्वासात घ्या. हेच लोक तुम्हाला पुन्हा बळ देतील. मी अडचणीत असताना देखील काही ठेवीदारांनी अडचणीत आहे म्हणून ठेवी ठेवल्या आणि तुम्ही काडी काडी गोळा करून तुमच्याकडे पैसे ठेवणाऱ्या लोकांचे पैसे बुडवून पळून जाता. त्यांचं घरदार, संसार उघड्यावर पडेल याची जराही चिंता वाटत नाही तुम्हाला? हॉस्पिटल, शाळा, हप्ते, रोजचा किराणा याचे खर्च ते कसे भागवतील हा विचार जराही मनात येत नाही का? नालायक साले. संदीप सुधाकर थोरात, चेअरमन, सह्याद्री मल्टीसिटी फायनान्स लिमिटेड, अहमदनगर.